घडल्यानंतर रात्री 12च्या सुमारास एक गट तक्रार देण्यासाठी फौजा चौडी पोलीस ठाण्यात गेला। तेथे आरोपींवर लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती। यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन या परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची पोलिसांना सूचना केली। सोलापूर शहरात पंजाब तालीम एरियामध्ये एका ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही या कारणासाठी एका मोटरसायकल स्वारांनी तिथे थांबलेल्या घोळक्यासोबत वाद घातला। त्या वादाचं पर्यावसन भांडणामध्ये झालं। त्या घोळक्यांनी त्या संबंधित मुलाला मारहाण केली आणि मग त्या मुलाच्या बाजूने सुद्धा 10-12 मुलं येऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली। या दगडफेकीमध्ये एक मोटरसायकल एक 4 व्हीलर याचं नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये कुणी गंभीर जखमी नाही। या दगडफेकीमध्ये एक जण किरकोळ जखमी आहे। या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करून करण्यात येत आहे। किती जणांना ताब्यात घेतलं? नाही, अजून कुणाला ताब्यात नाही घेतलेलं। एक फक्त व्यक्ती ताब्यात आहे।